व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आपण काल बघितलं की शाल आणि विलचे वाक्य कसे बनवले जातात, शाल आणि विलचा वापर करून कशा पद्धतीने वाक्य रचना केली जाते. आता या ठिकाणी आपण काही उदाहरण आहेत, एक्झाम्पल्स आहेत, शाल आणि विलचा वापर करून कशा पद्धतीने वाक्य केली जातात ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता मला सर्वसामान्यपणे आय सोबत शाल वापरलं जातं, इथं सर्व आणि वी सोबत शाल वापरलं जातं, इथं सर्व ठिकाणी विल वापरलं जातं, हे आपण कालच पाहिलेलं आहे. आता इथं बघा, आय शॅल राईट मी लिहीन, वी शॅल राईट आम्ही लिहू, यू विल राईट तू लिहिशील, यू विल राईट तुम्ही लिहाल, ही विल राईट तो लिहीन, शी विल राईट ते लिहीन, आय शॅल राईट मी लिहीन, वी विल राईट आम्ही लिहू, यू विल राईट तू लिहिशील. ओके, इथं पुढे जर लेटर लिहिलं तर मग लेटर येणार. पहिल्यांदा बघून घ्या, आय शॅल राईट, समजतंय? ओके, सी first upon see that if we are doing any activity in future tense, to indicate that activity we are using future tense, present future tense, to indicate the future activity in future, whatever we are going to do in future, whatever we have to done in future, to indicate that the activities that work we are using simple future tense. Commonly using simple future tense, commonly use of simple future tense. I shall write मी लिहीन, we shall write आम्ही लिहू, you will write तू लिहिशील, you will write तुम्ही लिहाल, she will write तो लिहील, she will write ती लिहील, आणि they will write ते किंवा त्या लिहितील. अशा पद्धतीने वाक्यरचना केली जाते. समजलं? हे होते एक्झाम्पल्स. अजून काही एक्झाम्पल आपण परत पाहणार आहोत. आता तो तास तरी एवढंच, थांबूया.